पुण्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी जे ठिय्या आंदोलन केलं होतं तो पोलिसांनी मोडून काढलेला आहे। आंदोलकांना हटवलंय। जवळपास 4 तास आंदोलकांनी महामार्गावरती ठिय्या ठेवला होता। भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणामधील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं असा संताप व्यक्त करत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यामधील नवले पुलाजवळ ठिय्या आंदोलन केलं। पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग हा रोखून धरला आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक हे मागे हटले नाहीत आणि अखेर 4 तासांनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। त्यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक ही हळूहळू पूर्ववत झाली। दरम्यान पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। सरकारची आम्हाला लाज वाटतेय की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून पळाचा गैरवापर चुकीच्या पद्धतीने इथून पब्लिकला दडपशाही झाली आहे। हे इंग्रजांचं सरकार आहे का? फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे। ही इज अ रेग्युलर ऑफेंडर। एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर। रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय सुद्धा तुम्ही काही करत नाही। यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस ते नाही करणार कशावरनं? आई वडिलांना काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। हे प्रकरण त्यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं तर आत्ता लगेच ठेचलं पाहिजे, ठेचलं त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।